जाऊ ग आई तुझ्या सेवेला, साडी चोलीचा मान तुला खास, साडी चोलीचा मान तुला खास. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त ग तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. आई तुझा भक्त गो तुझ्या भेटीला येतोय आज. कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवाचा गड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देवगड वरेल आणि भावई मंदिरामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा 6वा दिवस आहे नवरात्रीमधला आणि आजचा मान आपण ही भावई देवी वरेल या देवीला दिला आहे आणि आजचा रंग आहे राखाडी. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कोणत्या प्रकारची साडी नेसवली जाते, पण विधिवत पूजा केली जाते आणि घट बसवलं जातं आणि माळ वगैरे असते. याची 6वी माळ आहे आणि आपण आज या ठिकाणी आलो आहे आणि निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं आणि मन प्रसन्न करणारं असं वरेरी गाव आणि त्यामध्ये बसलेली आहे सर्वांच्या हाकेला पण नवसाला पावणारी आपली भावई देवी. चला सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि तुम्हाला बाहेरून पण दाखवतो मंदिर कसं आहे ते. चला आणि देवीचं दर्शन घेऊया. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतो आणि तुमची ग्रामदेवताची कुलदेवता आहे ती नक्की कॉमेंट करून सांगा. चला. जर 4 व्हीलर असत ना आणि जर बंद पडली तर सगळा लॉक होता मग स्टेरिंग गेली. 2 व्हीलरचं काही टेन्शन नाही. 2 व्हीलरचा ब्रेक बिक लॉक होत नाही, पण 4 व्हीलर असत ना तर ब्रेक लॉक होतं, लागणारच नाही. मग ब्रेक पण लागणार नाही आणि हे पण लागणार नाही. तर मित्रांनो, आपण आज आलो भावई देवी मंदिर वरेरी या ठिकाणी आणि आजचा रंग आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण आलो आहोत वरेरी गावच्या आई भावई मंदिरमध्ये आणि या ठिकाणी निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं गाव आणि निसर्गाच्या कुशीमध्ये देवीने आपले आदस्थान निर्माण केले, म्हणजेच आपली भावई देवी मंदिर. चला आपण थेट आतमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम तुम्हाला इथून दिसत असेल 2 सिंह आहेत 2 साईडला आणि सुंदर असा कळस आहे. तर मित्रांनो, आपण आता आज जाऊया. सर्वप्रथम हा भव्य असा सभा मंडप आहे देवीचा. हा देवळाचा सभा मंडप आहे आणि नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी आपली भावई देवी वरेरी गावची आणि आजचा मान आपण भावई देवीला दिलेला आहे. बघून घ्या, नक्की कॉमेंट करून सांगा तुमचे ग्रामदेवता की कुलदेवता आहे ते. तर मित्रांनो, आज 6वी माळ आहे आणि आता देवीची विधिवत पूजा चालू आहे. फुलांनी वगैरे सजवलं जात आहे. देवीचं पाषाण वगैरे व्यवस्थित सजवलेलं आहे, बघू शकता. आणि एकदम काळ्या पाषाणामध्ये देवी. या ठिकाणी खामकाटे आहेत मित्रांनो, तरंग म्हणतो ते आणि देवीची पूजा चालू आहे इथे. सुंदर असं दर्शन घेतलं आपण. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी घट बसवलेलं आहे आणि रुजवण पण आलेलं आहे आणि आजची 6वी माळी आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो, सुंदर अशी सजावट केली आहे इथे, बघू शकता. आणि या ठिकाणी तरंग पण सजवण्यात आलेले आहेत, पूजा वगैरे झालेली आहे तरंगांची.
आणि आता देवीची पूजा चालू आहे. तर या ठिकाणी देवीची पूजा बघा चालू आहे. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता विधिवत पूजा आपल्या देवीची झालेली आहे. बघू शकता पूर्णपणे फुलांनी सजवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी 6वी माळ पण लावून झालेली आहे. आणि घाटाच्या बाजूला रुजवान पण बघा तुम्ही व्यवस्थितरित्या वर आलेले आहे. आणि देवीचं एक महत्त्व तुम्हाला सांगतो. मध्य ठिकाणी देवी आहे आणि वरच्या बाजूला दोन्ही हत्ती आहेत आणि खाली वाघ आहेत पायाच्या ठिकाणी दोन्ही बाजूला. असं आगळं वेगळं रूप आपण या ठिकाणी बघितलं आहे. तर मित्रांनो वर बघा मित्रांनो, वर पण प्लॅस्टिक गोंडे आहेत त्यांनी सजावट केलेली आहे. त्याचबरोबर समोरही सुंदर असा देवीची सजावट केलेली आहे. बघू शकता 2 साईडला 2 प्लॅस्टिकचे फुलांनी सजावट केली आहे. त्याचबरोबर पूर्ण देवीच्या मागची भिंत आहे ती पण सुंदर अशी सजावट केली आहे. देवीला पण सजावट व्यवस्थित केली आहे. त्याचबरोबर ते या ठिकाणी कामकटे आहेत त्यांनी पण विधिवत साड्या नेसून माळ वगैरे घालून म्हणजे गोंड्यांचा हार वगैरे घालून विधिवत पूजा केलेली आहे. बघू शकता या ठिकाणी परत घट पण आहे आणि घटाच्या गोल परत रुजवान आलेलं आहे. आणि आजची 6वी माळ आहे. आणि आजचं भावई देवीचं दर्शन कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुमची ग्रामदेवता की कुलदेवता आहे तेही कॉमेंट करून सांगा. त्याचबरोबर देवीच्या वरच्या साईडला 2 हत्ती आहेत आणि दोन्ही पायाच्या साईडला दोन्ही बाजूला वाघ आहेत. असं देवीचं काळ्या पाषाणामधलं रूप एकदम उठून दिसतं आहे. अजून आधार आहे ना तर आमचं भावाच्या दुसऱ्या सोमवाराला दीप करण्याचं काम होतं. दुसऱ्या सोमवार रविवार श्रावण रविवारच्या दिवशी दीप यायला असतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी भाव असतो. भावायचं वाटतो आणि नंतर ते औषधाचं काम असतं. अच्छा, म्हणजेच हे कसं असतं की आपण जो पाठीमागे नांगर बघतो ना त्या नांगरामागे एक गोष्ट असतात ती गोष्ट आपण यांच्याकडून जाणून घेतो. तर ती अशी गोष्ट असं की श्रावण सोमवार जे असतं म्हणजे श्रावणातलं 3रं सोमवार त्या 3ऱ्या सोमवारी जो नांगर आहे ना त्याचे 5 फेरे मंदिराच्या भोवती मारले जातात. आणि त्याच्यात मग नांगर धरतं कोण बी पेरतं कोण आणि कसं आता सांगा जरा. नांगर नांगर वडणार हो नांगर धरतं हो. आणि बी पहिला मानकरी सावंत बी पेरतो जरा जरा थांबशा. आणि बी पेरतात सावंत पहिला मानकरी बी पेरतो आणि नंतर झाडी खूप आणि घेऊन मग आधी फिरतो. मग ते 5 फेरे पूर्ण 5 मानकरी आले 5 फेऱ्या मारतो. 5 फेऱ्या मारतात. 12 वाजता. तर मग आता आपण जाणलं की नांगर जो ऐश्वर असताना मंदिरात मी प्रथमच बघितलं की मंदिरात नांगर होतं म्हणून त्याच्या मागे काय गोष्ट आहे ना ती आपण जाणून घेतलं. तर ही एक खूप वेगळी गोष्ट असतात जी आपल्याला आज बघून मिळते. चला तर मग आपण पुढे लाकडीला लागायचं शेती करत नाही त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅक्टर झाले त्याच्यामुळे नांगरच लागतं. त्याच्यामुळे लोखंडी नांगर बनवतात. लोखंडी पहिलं लाकडी नांगर हो हो खूपच छान. हरामान लाकडीचाच होता पण आता लोखंडी बनवून घेतला. चला ठीक आहे धन्यवाद. समोर देवीचं एक ताक गजरा नारळ
नारळ फक्त नाही तर खणा नारळ. तर मग ही तुटी भरण्याचं काम असतात. त्या गोष्टींसाठी पैतर भाविकांची मग गर्दी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा. बाजू बेलकॉन दाबा. नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. आणि असेच आपले देवगड तालुक्यातील जागृत नवदुर्गांचे दर्शन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत राहू. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि 7वा मान कोणत्या देवीला असेल नक्की कॉमेंट करून सांगा. चला.